बेसिक मॅथमॅटिक्स BMS किंवा ज्याला आपण इन शॉर्ट म्हणतो M1. आता सब्जेक्ट किती मार्क्स साठी आहे? तर हा सब्जेक्ट आहे 125 मार्क्स साठी. 125 मार्क्स मध्ये 30 मार्क्सचे काय राहील? सेशनल. म्हणजे सेशनल म्हणजे युनिट टेस्ट. 2 युनिट टेस्ट होतील तुमच्या 30 मार्क्सचा आणि त्याचा ऍव्हरेज म्हणजे डिवाइड बाय 2 तुम्हाला 30 मार्क्सचा सेशनल राहील. नॉर्मली सिलेबस किती राहतो? तर पहिल्या सेशनलला 50% सिलेबस असतो आणि सेकंड सेशनलला रिमेनिंग 50% सिलेबस राहतो. म्हणजे 5 युनिट असतील तर 2.5 युनिट अगोदरच्या सेशनलला आणि उरलेलं 2.5 युनिट नंतरच्या सेशनलला राहील. आता प्रत्येक कॉलेजमध्ये थोडंफार 19-20 होतं. म्हणजे काही युनिट काही कॉलेजमध्ये 2.5 युनिट आहे, काही कॉलेजमध्ये 2 युनिट घेतात, डिपेंड करतं. पण जनरली 50%. त्यानंतर थेरी पेपर होईल 70 मार्क्स साठी. देन SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट 25 मार्क्स साठी. यात तुम्हाला ट्युटोरियल्स राहतील मॅथच्या. ते ट्युटोरियल्स मीन्स असाइनमेंट ते कम्प्लीट करायचे आहेत. असा 125 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. आता हा जो सब्जेक्ट आहे यात सिलेबस मध्ये काय काय युनिट आहेत? टोटल तुम्हाला किती युनिट आहेत? 5 युनिट आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं, इथं युनिट म्हणजे काय असतं? एका युनिट मध्ये 1 चॅप्टर पण राहू शकतं किंवा 2 or 3 चॅप्टर पण राहू शकतात. त्याला युनिट म्हणतात. सो याच्यातलं फर्स्ट युनिट आहे दॅट इज द अल्जेब्रा, जे तुम्हाला दिलेलं आहे 14 मार्क्स साठी. त्याचं वेटेज आहे 14 मार्क्स. त्यानंतर सेकंड युनिट तुमचं मोस्ट फेवरेट युनिट नंबर 2 ट्रिग्नोमेट्री. हे ट्रिग्नोमेट्री युनिट आहे 14 मार्क्स साठी. त्यानंतर थर्ड युनिट दॅट इज अ स्ट्रेट लाईन. इझी युनिट आहे पण वेटेज कमी आहे 8 मार्क्स साठी ओनली. त्यानंतर फोर्थ युनिट डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन दॅट इज अ कॅल्क्युलस. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह स्टडी करायचं आहे. सर्वात जास्त वेटेज आहे त्याला 20 मार्क्स. अँड लास्ट युनिट सबसे प्यारा युनिट युनिट नंबर 5 दॅट इज 6. ते युनिट आहे 14 मार्क्स साठी. हे असं युनिट आहे ना याच्यावर तुमची पासिंग किंवा स्कोरिंग होऊन जाते. ज्यांना मॅथची भीती वाटते ना त्यांच्यासाठी हे युनिट फार महत्वाचं आहे, पासिंग किंवा स्कोरिंग साठी. असे टोटल हा 70 मार्क्सचा थिअरी पेपर आहे.